मला काही माहिती दिलेली आहे. एखादा माणूस सर्वसमक्ष माहिती दिलं समाजाला एकदम वीक झाले का. माननीय सामंते साहेबांच्या कडून म्हणजे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या ह्याच्या नियोजनानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली. ज्या मीटिंगमध्ये जवळपास सगळ्याच डिपार्टमेंटचे इंजिनियर्स असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील ते तिथं उपस्थित होते. त्यांनी काही आश्वासन आम्हाला ह्या संदर्भात दिलेले आहे. म्हणजे काही गोष्टी असतील, समजा डागडुजीचा प्रश्न आहे किंवा दुरुस्तीचा प्रश्न आहे, तिथे लगेच ते करून घेणार. त्याच्यानंतर होळाचा प्रश्न आहे, त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. MIDCचं त्यांनी बोललेले आहे. म्हणजे अशा प्रत्येक आम्ही विषयावरती चर्चा झालेली आहे आणि त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. म्हणजे प्रशासनाचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे. तर त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून सामंते सरांना किंवा सामंते साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं. ज्या अर्थी आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून तिथं गेलेलो होतो, जेवढ्या गोष्टींचा आम्हाला त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे होता, होकार पाहिजे होता किंवा ज्या गोष्टी चर्चा करायला पाहिजे होत्या त्या सगळ्यांवरती आम्ही चर्चा केलेली आहे असं मी तुम्हाला आश्वस्त करतो की बाबा. आणि त्यांचं सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि त्यांनी एक टाईम बॉन्डिंग आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की एवढ्या दिवसात एवढ्या ह्याच्यामध्ये हे करू. जर का समजा एवढं सांगितल्याच्या नंतर ते त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या विचारावरती जर ठाम राहत नसतील तर त्यावेळेस आम्ही उपोषणाचा मार्ग पुढच्या वेळेस अवलंबणार नाहीत. तर ते आमच्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आम्हाला आंदोलन करू किंवा वेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यांना रिस्पॉन्स देऊ हे मी प्रशासनालाही पण सांगतो आणि सामंते साहेबांना पण सांगतो. यांचे आमदारचे प्रतिनिधी म्हणून यांना वरिष्ठांना तर आमदारचे प्रतिनिधी असतील किंवा लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी स्वतः जरी हजर नसतील तिथं तर त्यांनी आमचे लोकप्रतिनिधी जे की जिल्हा परिषदचे मेंबर आहेत, माजी मेंबर आहेत, त्यांच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे आणि त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, प्रॉमिसेस केलेल्या आहेत की म्हणजे माजी मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना आम्हाला भेटण्याचं त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे. आमच्याकडनं एक शिष्टमंडळ ते घेऊन मुख्यमंत्र्यांकडं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांकडे जाणार आहे आणि तिथनं काही जे प्रश्न प्रशासन सॉल्व्ह करू शकत नाही तर तसे शासनाच्या माध्यमातून ते करून देण्याची त्यांनी म्हणजे हमी घेतलेली आहे किंवा त्यांनी त्याला आमच्यासोबत राहण्याचं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. तर त्यांच्यावर पण विश्वास ठेवून मी सामंते साहेबांना विनंती करतो की बाबा आता आपण हे आमरण उपोषण 4 दिवसापासून जे तुम्ही करतायत तर ते थोडंसं थांबवावं. आपण त्याला हॉल्ट देऊया. आपण त्यांना सुट्टी देणार नाही आहेत पण आपण त्यांचे जे शब्द त्यांनी दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं आमरण उपोषण जे आहे ते थांबवावं असं विनंती करतो. बोलू की पहिले नाही बोला बोला घ्या घेऊन मॅडम तहसीलदार साहेब आज या वेळेचे आणि आमचे पी आहे आणि लोकप्रतिनिधीचे एक नाता आमचा आहे आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून गणेश पाटील. आता म्हणजे सहकारी तर काही सांगताच आहे ना. आता प्रत्येकाचं नाव घेणार खरंच मला पूर्ण मला पाठिंबा भेटलेला आहे. आता ह्याच्या म्हणण्यानुसार हे बरोबर आहे. मी पहिलं आंदोलन माझं 1995च्या अगोदर मी गंजगोला केले आहे रस्त्याचं. आता एक वाढत गेली त्याच्यात प्रश्न का वाढत गेली आणि लास्टला भीक मागं आंदोलन केलं 2010ला किंवा 11ला. भीक मागं आंदोलन, आक्रोश मोर्चा बरंच काय केलं तरी बी त्याच्यात त्याचं आश्वासन भेटलेलं आहे. मला त्या आश्वासनाने सर्व माघार घेतल्या. तर आज एवढं मी सांगू शकतो की खरंच एक लोक हे बी माझ्या मागं साथ दिले म्हणजे त्याचं बी चांगलं आहे, जगायचंही चांगलं आहे. हां त्या विचारून खरंच मला पूर्ण सहकार मला भेटलेलं आहे. एवढं मी इच्छितो की बाबा ह्या लोकांवर अजून मला विश्वास नाही. कारण आताच्या महागालच्या अनुभवानुसार थोडक्यात माझं व्यवसाय ठरलेलं होतं
की 13 ऑगस्ट 2025लाच काहीतरी घ्यावं जिल्हाधिकारी कार्यालयापुढे. आणि हेच जर जर चांगलं कारवाई लोक झालं तर बरं झालं, नाही तर 13 ऑगस्ट पुढे मी तो उपोषण करणार नाही. तिथं रात्र दिवस न कपडे टाकून टोपीला एक डोक्याला न भिजण्यासारखं ऊन लागो या पाऊस लागो भीक मागं जेवण करत मी तिथंच बसणार. जरी अंमलबजावणी होत नसेल तर कलेक्टरच्या ऑफिसपुढे आणि हे निवेदन मी सोमवारी देईन. काय म्हणणं आहे साहेब ऐकून प्रश्न विचारायचा आता मी घ्यायला तयार म्हणजे पुढचं बघू. अरे आतापर्यंत आयुष्यात झाली 15 ऑगस्ट हे थोड्याच दिवसात कालावधी कमी आहे. तुम्हाला सांगू हेच तुम्ही गोष्ट 26 जानेवारीला करू शकता. पण आपणाला जावं लागेल, भेटावं लागेल. ह्या गोष्टीसाठी आपणाला चर्चा करावं लागेल. अशोकराव साहेबाला बोलावं लागते, आमदार साहेबाला घेऊन साहेबाला बोलावं लागतं. त्याच्यानंतर ते साहेबाचं काय उत्तर भेटते ह्याची हे सगळं तुम्ही सगळे ऐकून घेऊन याच्यावर तुम्ही पुढची दिशा ठरवा. म्हणजे काम देते कालावधीलाही कमी आहे तुम्हाला. म्हणजे आज 24 तारीख महिना संपलाच. हां सर सांगतो बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता मी काय घेतो तर काही तुमचं मुद्दा आहे तुम्हाला मी सांगतोय. आज जर आपण कोडलवाडी मासू तुम्हाला शिशी रस्ता म्हणून तुमची मागणी हे याला या गोष्टीला पाठपुरावा करून ह्याला बजेटमध्ये घेणं, ह्याला बजेट टाकणं, त्याचं टेंडर निघणं हे विषय व्हायला 1 वर्ष लागतं. अशी काही गोष्टी आहेत तुमच्या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून देऊ. आज लोकपुढी जर आपण एखाद्या वेळेस तुम्ही उपोषणच उठाव ह्या हेतून आम्ही येऊन जाणं हे योग्य नाही. व ज्या उपोषणासाठी बसल्या त्यातले 50% तर कामं झालं तर तुमचं मन समाधान होईल की तुमचं एकट्याचंच नाही पुरा ह्या 3-4 गावचं लोकांचं मन समाधान होईल. त्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं पाठपुरावा करू. मी अशोकराव साहेबाला सत्य परिस्थिती मी स्वतः सांगतो. त्याच्यावर ह्या गोष्टीचं मी पाऊल उचलायला साहेबाला सांगतो. आता हे सगळी गोष्ट काही रोडाच्या बाबतीत नाही वेळ द्या. वेळ लागते की 13 ऑगस्ट ठाकूर जर एका शिष्टमंडळ त्याची चर्चा करू शकणार आपण करू शकतो ना. त्या लोक त्यांचं अधिवेशन चालू आहे येतात अधिवेशन चालू आहे अधिवेशन चालू आहे नाही म्हणून झालो त्याला शनिवार रविवार सुट्टी आहे येणारच आहेत सुकारी येणारच आहेत. आज हे सांगतो पूर्ण एकाच अधिवेशनाला गरज राहू बी शिकतात आले तर मी ये बाय काहीतरी बोला. मग ते म्हणजे काय दुसरी गोष्ट काय प्रशासन लेवल आहेत सर तुमचं थोडं सहभाग ह्या याच्यात सहकार करा मला. तुमचं काय त्यांनी करणारच तेच झाले आपली चर्चा नाही संतोष त्याविषयी प्रतिनिधी माझ्यावर विश्वास आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्यामुळे हे शब्द तुमचे पूर्ण बरोबर बोललेले आहेत. पण करणारे कारवाई पुढची पार्टी आहे जे आपल्याला तुम्हाला सांगले. आतापर्यंत मला झालेला अनुभव मी म्हणलो किती झाले काय सांगतो मला ते कागदात माझे थैली भरले त्या दोघांचं बघा तर त्याच्यासाठी आयुष्यात झालेलं. पण आता वया म्हणून मला आता हे करता येईल खरंच अजून चालू ठेवतो तो काही ना काही काळजी तुमची आहे त्याच्यामुळे एवढे आले तुमच्या वर्षातले लोक त्याच्यासाठी येऊन आता पक्क खाऊन राहणार आहे. आणि लोकांचे सामंती साहेब तुमची काळजी आहे म्हणजे एवढे लोक बसले बरोबर आहे तरी त्याला कारण का तुम्ही बी त्यांच्यासाठीच करायला काय थोडीच तुमच्यासाठी करणार. तुम्हाला काळजी राहावा म्हणून तर ऐका की तुम्ही मला काळजी राहावा म्हणून तर इथपर्यंत आलो की मी कशाला येत होतो नाही साहेब आम्ही बोलून द्यायचे कारण व्हा म्हणून बोलल्या तुम्हाला बळ बळ शिक्षक झाले तर आम्ही शिक्षक झाल्या. आता कसं आहे नुसते ऐकणार थोडं एक गुड आता खरंच मला कोणाचा आभार मानायचं घेऊ शकणार आपल्यासाठी
शंकर सामंते यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आणि 4 दिवस याचे काय त्यांच्या जीवाला तगमग झाली हे पण आपल्या सर्वांसाठी त्यांनी बसले. म्हणून शंकर सामंते तुम आगे बढो आणि तुम्हाला आणि मी म्हणे शंकर सामंतेचा विजय असो. शंकर सामंतेचा शंकर सामंतेचा शंकर सामंतेचा नाही बेटा.